ब्रह्मपुरी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या तळोधी वनपरिक्षेत्रातील धामणगाव येथे सर्पमित्रांनी दुर्मिळ फोस्टेन कॅटस्नेकच्या जोडीला सुखरूप रेस्क्यू करून जीवनदान दिलं आहे। या सापांच्या रेस्क्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रजातीच्या नोंदीची संख्या 6 वर पोहोचली आहे। धामणगाव येथील आविष्कार दुबे यांना राहत्या घरी सापाची माहिती मिळताच त्यांनी स्वाब संस्थेशी संपर्क साधला। माहिती मिळताच संस्थेचे कायरकर, सयाम व टीमनं घटनास्थळी धाव घेतली। तिथे त्यांना 5 ते 6 फूट लांबीचा एक फोस्टेन कॅटस्नेक आढळला। रेस्क्यू सुरू असताना जवळच्या झाडावर आणखी एक 7 फूट लांबीचा साप आढळून आला। सर्पमित्रांनी अथक प्रयत्नांतून या दोन्ही सापांना सुरक्षितरित्या जेरबंद केलं। हा साप निमविषारी असून अत्यंत शांत स्वभावाचा आहे, मात्र माहिती अभावी लोक याला घुणच समजून मारून टाकतात। या सापाचं रक्षण करण्याचं आवाहन नागरिकांनी केलं। या मोहिमेत स्वाब संस्थेचे सदस्य आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। रेस्क्यू केलेल्या या जोडीला वन विभागाच्या उपस्थितीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आलं। तळोधी वनपरिक्षेत्रात या सापाची झालेली ही 4थी नोंद असून हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानलं जात आहे।